ये गवर्नमेंट को ये रिक्वेस्ट कर रहे हैं कि जो कारशेड है वह डोंगरी में न बनाकर सुभाष चंद्र बोस के आसपास के इलाके में बनाए। और इस आंदोलन में बच्चों से लेकर बूढ़ों तक कम से कम 2000 जो यहाँ के रहवासी है वो शामिल हुए थे। तो हम गवर्नमेंट को यही विनती करते हैं कि आप डोंगरी में कारशेड ना बनाए और ये कारशेड सुभाष चंद्र बोस मैदान के आसपास के इलाके में ही बनाए। और जो 20,000 झाड़ कटने वाले हैं हम गवर्नमेंट को रिक्वेस्ट करते हैं कि ये झाड़ ना काटे और पर्यायी जगह है उसको चुने। लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। सगळी लोक निसर्गाविरोधात जी भूमिका घेतली जात आहे त्याच्यासाठी सगळी लोक एकवटलेली आहेत। आम्ही पार तिथपासून इथे पाली बीचपर्यंत बघून आलो तर खूप उत्साहाने अगदी लहान लहान मुलांपासून ते वयोवृद्ध स्त्री पुरुष सगळे ह्याच्यात सामील झालेले आहेत। तर या सगळ्यांच्या मागणीचा सरकारकडून विचार केला जावा एवढीच अपेक्षा आहे। निसर्ग हा आपला देव आहे, तो आपल्याला भरभरून काही देत असतो, तर त्याच्या विरोधात आपलं कोणतंही पाऊल उचललं जाता कामा नये असं मला वाटतं। आणि हे जे अन्याय कारवाई चालू आहे ती बंद झाली पाहिजे। आंदोलन म्हणजे काय, आम्ही आज सायलेंस प्रोटेस्ट करत आहोत। कारशेडला आमचा विरोध नाही, पण झाडं कापू नका, कारण जी झाडं आहेत त्याच्यावर आपण जगत आहोत। ही झाडं आहेत म्हणून आपल्याला हा ऑक्सिजन मिळतो, ही झाडं आहेत म्हणून आपल्याला हा पाणी मिळतो, वारा मिळतो। आणि या झाडाची कत्तल करणे म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जाणे। आणि जो निसर्ग आपल्याला सांभाळत आहे तर आपलं देखील कर्तव्य आहे आपण निसर्गाची निगा राखायची, निसर्गाला सांभाळायला पाहिजे। म्हणूनच आज आम्ही हे सायलेंट प्रोटेस्ट करत आहोत। एवढी झाडं कापण्याची कोशिश चालली आहे, आपला हा डोंगर साफ करण्याची कोशिश चालली आहे। लोकांनी जी झाडं वर्षानुवर्षे लावलेली आहे ती जर साफ केली, आपण आता स्वतः बघतो की आता गरमी किती वाढत चालली, तरी आता पाणी किती वर होत चाललंय। म्हणजे आता निसर्गाचा जर सत्यानाश झाला म्हणजे गावाचा सत्यानाश होईल असं आम्हाला वाटते। त्यासाठी हे आंदोलन चालते। हेच आहे की ते झाडं कापायची बंद करा, कारण इकडे जी लोक राहतात ती काय काल परवा येऊन बसली नाही। सन्स ऑफ द सॉइल ज्यांना म्हणतात तिकडची जी लोक आहेत ते त्यांची पिढ्या आणि पिढ्या इथे राहतात। त्या लोकांनी जी झाडं लावलेली आहेत, त्यांची घरं बांधलेली आहेत, ती काय आता जर तुम्ही तिथे बाहेर जाऊन जर बघितलं तर तिथे ताबडतोब झोपडपट्ट्या येतात, पण इकडे काय लोकांनी झाडं लावून ती जागा चांगलेपणे ठेवली आहे। तर सरकारने हे सुद्धा डोक्यात घातलं पाहिजे की जर निसर्गाचा सत्यानाश केला ते लोकांना सुद्धा चांगलं वाटणार नाही। आमची झाडं कापतात ना त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन काढलेलं आहे। आमचा विचार आहे की हे कापून हे करू नये, दिवस करू नये, कारण एक घर वाढवायला मुलासारखं वाढवायला लागतं आणि त्यांनी झाडं करू नये। हे बघा, या ठिकाणी आज रविवारच्या दिवशी धारावी बेटांमधील जी सर्व धर्मग्रामातील लोक आहेत ते एक मानवी साखळी म्हणून ह्युमन चेन त्या ठिकाणी जी आपली योजना आहे ती राबवली जात आहे। म्हणजे कुठल्याही प्रकारचा रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना त्रास होणार नाही याची जाणीव घेऊन एक आहे त्यामागचा एकच हेतू आहे। आणि तो हेतू म्हणजे आपल्या देवाने आपल्याला हा निसर्ग दिलेला आहे, हा निसर्गाचं रक्षण करायचं आहे। तोड होत आहे, झाडाची कत्तल केली जात आहे, ती होऊ नये यासाठी हा जो उपक्रम आहे, हा जी रॅली आहे त्या रॅलीमध्ये आज सर्वसामान्य लोक सहभागी झालेली आहेत। या रॅलीद्वारे लोकांना एकच सांगायचं, सरकारपर्यंत आमचा कदाचित मेसेज असेल की विकास सर्वांना हवा आहे, मात्र त्यासाठी झाडांची विल्हेवाट लावणे आमचा काही विरोध नाही, परंतु हजारो आणि शेकडो झाडं ही 20-20, 25-25 वर्षाची कापतायत। एका बाजूला आमच्या समोर डम्पिंग ग्राउंड असताना त्या डम्पिंग ग्राउंडमधून येणारा दुर्गंध, त्याच्यामधून लागलेली आग ही संपूर्ण आम्हाला या परिसरामध्ये फार एकदम म्हणजे न राहण्यासारखं केलेलं आहे।
सुभाषचंद्र बोस पासून तर या कारशेडच्या प्लॅनिंग प्रमाणे या डोंगरापर्यंत हजारो एकर जमीन उपलब्ध असताना आमच्या डोकीवर या दुसऱ्या डोंगरावर हा कारशेड आणलेला आहे. सरकारकडनं तुमची काय अपेक्षा आहे? आम्हाला हा कारशेड दुसऱ्या जागी त्यांनी कुठेतरी शिफ्ट करावा हीच आमची अपेक्षा आहे. जर सरकारने कारशेड दुसऱ्या जागी नाही दिलं तर आपलं आंदोलन ह्याच प्रकारे चालू राहणार. आणि आम्ही फक्त काळे झेंडे आणि हे फलक घेऊन उभे आहोत, पण याच्या पुढे आम्ही कॅन्डल मार्च करणार आणि त्याच्या पुढे आम्ही कोर्टात सुद्धा जाणार. याचा इम्पॅक्ट या 3-4 महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहे त्याच्यावर दिसेल. कदाचित या संपूर्ण इलेक्शनवरती बहिष्कार घालण्याची सुद्धा शक्यता आहे. दुसरा प्रश्न असा आहे की डम्पिंग ग्राउंडचे जे लिचेड निघते ते संपूर्ण पालीगाव आणि उत्तन समुद्र संपूर्ण दूषित केलेला आहे. या कारशेडला धुण्यासाठी हजारो लाखो पाणी वापरलं जाईल आणि जे त्या डोंगरावरून जे खाली येईल ते लिचड ते ऑइल संपूर्ण इथे हजारो बोरिंग्स आहेत, तलाव आहेत आणि शेवटी ते केशव सुद्धा तिथे 10 गोशाळा आहेत तिथे मिळणार. मग त्या गोशाळ्यांच्या त्या गायींना तुम्ही हेच पाजवणार आहेत का? आम्हाला आमची झाडं वाचवायची आहेत, आमचं एन्व्हायरमेंट वाचवायचं आहे. आम्हाला गव्हर्नमेंटला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जे काही करायचं आहे ते आमची झाडं वाचवून करा. आम्हाला तुमचं कारशेड बनवायचं आम्हाला तुमचा निश्चित नाही आहे, पण आमच्या झाडांना नुकसान करू नका. आमच्या पुढच्या पिढींना हीच झाडं ऑक्सिजन आणि त्यांना नैसर्गिक सौंदर्य देणार. पुढे आंदोलनाचं स्वरूप कसं असेल? आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही पीसफुली करायला बघतो, पण आमचं तेच विनंती आहे की आम्हाला आज पण काहीच हे नाही आहे, फक्त एवढंच होतं की आमचे झाडं वाचवा. आंदोलनाचं काय आहे, आंदोलन हे साखळी आणि शांत आंदोलन, म्हणजे साखळीमध्ये सुद्धा कुठलीही घोषणा दिली जात नाहीये. एकदम शांतपणे साखळी करून लोकांनी बाहेर आलेत आपल्या आपल्या घरातून. हे आमच्या चर्चमधून होत आहे. चर्चमधून हे सायलेंट प्रोटेस्ट साखळी आंदोलन करत आहेत आणि याच्यात आम्हाला फक्त एकच निरोप यांना द्यायचा आहे, प्रशासनाला द्यायचं आहे का तुम्ही झाडं कापू नका, पर्यावरणाचं नुकसान करू नका. तुम्हाला जे काही करायचंय, तुमचे जे काही प्रकल्प आणायचे, सरकारी जागा आहे, आम्हाला मान्य आहे की ती सरकारी जागा आहे. सरकारी जागावर सरकार तेच करेल जे सरकारला करायचं आहे, पण असं पर्यावरणाचं नुकसान करून जर तुम्ही कुठलाही विकास करत असणार तर माझाच नाही तर मला वाटतं सगळ्या मानव जातीला याचा निषेध असायला हवा. या आंदोलनाने आपण सरकारला काय इशारा देऊ इच्छिता? एवढंच आहे का निसर्ग वाचवा, पर्यावरण वाचवा, कारण जर आज निसर्ग वाचला नाही तर पुढच्या पिढीला खूप त्रास होणार आहे आणि त्यामध्ये तुमची ही पिढी आहे, सरकारची ही पुढची पिढी आहे. असं नाही का सरकार फक्त आज आहे उद्या नाहीये. सरकारची लोक पण त्यांच्या घरात पण फॅमिली आहे, उद्याची पिढी त्यांच्या घरातून जन्म होणार आहे आणि हे झाड आम्हाला आज ऑक्सिजन देत आहे आणि जे काही बॅलन्स आहे, इकॉलॉजिकल बॅलन्स ते झाडं ठेवत आहेत. तर या बॅलन्ससाठी झाडं खूप गरजेचे आहेत. पुढील 3 ते 4 महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, तर याचा इम्पॅक्ट निवडणुकीवर दिसेल असं तुम्हाला वाटतं? नाही, निवडणुकीवर मला तर वाटत नाही का दिसणार, कारण जे नेते आहेत जे आज याचा विरोध करत आहेत तेच नेते उद्या इलेक्शनला उभे राहणार आहेत आणि कोण काय घेऊन उभं राहणार, कुठल्या पार्टीतून. आज रुलिंग पार्टी आहे, मला याच्यावर उत्तर द्यायचंच नव्हतं, पण मी सांगणार का रुलिंग पार्टीमध्ये जे नेते आहेत आज जे उद्या इलेक्शनला उभे राहणार आहेत, रुलिंग पार्टीमध्ये आपण डायरेक्ट MLA MPs जे आहेत, रुलिंग पार्टीची गव्हर्नमेंट आहे, तिकडे आपण जाऊ शकत नाही का? हे करायची गरज आहे का? माझ्या माहितीनुसार सर्व जे लोकल पार्टी आहे, BJP असो, काँग्रेस असो, सर्व मोठे पक्ष MNS, शिवसेना, राष्ट्रवादी, सर्वांचा या प्रकल्पाला विरोध आहे. तरी पण हा प्रकल्प जबरदस्तीने पुढे सरकार नेत आहे. सिंपल आहे, प्रकल्पात भरपूर हजारो करोडांचा पैसा आहे. सरकार पैसा सोडत नाही, फक्त गरीब लोकांवरती खांद्यावर बंदुका ठेवून चालवली जातात आणि सगळे नेते गप्प आहेत. तुम्ही म्हणता का सगळ्यांचा विरोध आहे? कोणाचा विरोध आहे? बीजेपीच्या नेत्यांनी एक स्टेटमेंट दिलंय का? जे रुलिंग पार्टीचे जे शिवसेनावाले आहेत त्यांनी कुठलाही स्टेटमेंट दिलाय का? कुठल्या नेत्यांनी स्टेटमेंट दिलाय याच्यावर? काय बोललेत? कमीत कमी झाडं कापू, म्हणजे झाडाचं कटिंग होणार ह्याचा निरोप एकदम सिंपल आम्हाला हे केलंय, डिक्लेअर केलंय. पुढची आंदोलनाची दिशा कशी असेल?
आंदोलनाची दिशा ही आम्ही नाही ठरवणार, कारण एक माणूस नाही ठरवू शकत. हे आमच्या चर्चच्या माध्यमातून आज हा आंदोलन होत आहे. तर कदाचित पुढचं आंदोलन जर करायचं असेल या त्यांना जे बरं वाटेल त्या हिशोबाने चर्च ठरवेल.